हॅलो स्टुडंट्स, मागच्या पिरियडमध्ये आपण अल्कोहोलपासूनचं प्रिपरेशन मेथड पाहतो आहे. त्यामधल्या दोन आपण घेतलेले आहेत. हे आपण थर्ड मेथड पाहतो आहे सध्या. थर्ड मेथडपासून अल्कोहोलपासूनची थर्ड मेथड, ॲक्शन ऑफ SOCl ऑन अल्कोहोल. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज डार्झन मेथड. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज डार्झन मेथड. ओके, पहा रिॲक्शन कशी आहे. लेट अस सी द जनरल रिॲक्शन. ROH plus SOCl2 thionyl chloride. Reaction is carried out in the presence of C5H5n reflux. In this reaction, OH is replaced by Cl. In this reaction, OH is replaced by Cl. There is a formation of RCl plus SO2 gas plus HCl gas. It is the best method to prepare alkyl chloride from alcohol. It is a best method to prepare alkyl chloride from alcohol because SO2 and HCl are gaseous, goes off during reaction. लक्षात असू द्या, ही सर्वात चांगली मेथड आहे अल्किल क्लोराईड तयार करायची. कुणापासून? अल्कोहोलपासूनची. कशामुळं? कारण SO2 आणि HCl हे गॅसियस आहेत, गोज ऑफ ड्युरिंग रिॲक्शन, आणि प्युअर अल्किल क्लोराईड ह्या ठिकाणी आपल्याला मिळतो. एक्झाम्पल आपल्याला किती तयार करता येतात. आता मी या ठिकाणी सपोज आता अल्किल ग्रुप चेंज करतो. मी अल्किल ग्रुप घेतलेला आहे CH3 CH2 CH2. ह्या कंपाऊंडचं नाव येतं N प्रॉपिल अल्कोहोल. तर इथं सुद्धा असंच लिहायचं, N प्रॉपिल ग्रुप लिहायचं, CH3 CH2 CH2 Cl. N प्रॉपिल क्लोराईड तयार झाला. का तयार झाला? N प्रॉपिल क्लोराईड तयार झाला. कोणतं एक्झाम्पल? आणखी एक एक्झाम्पल मी घेतो. सपोज मी हा कंपाऊंड घेतला, सायक्लोहेक्झॅनॉल. तर हेअर OH रिप्लेस्ड बाय Cl. अगेन देर इज ए फॉर्मेशन ऑफ, फक्त एकच चेंज, फक्त अल्किल ग्रुप चेंज करा. ओके, सायक्लोहेक्झिल क्लोराईड. मी तुम्हाला पहिल्या पिरियडमध्ये अल्किल ग्रुपचं पाठांतर दिलं होतं. ते पाठांतर करणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला रिॲक्शन जमत नाही आहेत. मॅक्झिमम एक्झाम्पल आपल्याला बनवावे लागतात. सपोज मी आणखीन एक एक्झाम्पल घेणार आहे, आणि ह्या कंपाऊंडचं नाव कोणतं येतं तुम्ही मला सांगा, किंवा तुम्ही इमॅजिन करा हा कोणता कंपाऊंड आहे. हा आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हिअर OH इज रिप्लेस्ड बाय Cl. तर ह्या ठिकाणी हाच ग्रुप जशाच तसं लिहायचं, हा टर्शरी ब्युटिल ग्रुप, आणि इथं घ्यायचं Cl. देर इज अ फॉर्मेशन ऑफ टर्शरी ब्युटिल क्लोराईड. ओके, ही मेथड झाली ॲक्शन ऑफ SOCl ऑन अल्कोहोल. नेक्स्ट रिॲक्शन, ॲक्शन ऑफ NaI or Ki or NaBr or KBr ऑन अल्कोहोल. मी दोन्ही पण जनरल रिॲक्शन ह्या ठिकाणी दाखवणार आहे. Naच्या ऐवजी आपण KI वापरू शकतो, किंवा NaBrच्या ऐवजी KBr आपण वापरू शकतो. चालेल, कोणतेही एक वापरा, काही फरक नाही पडत. सी हिअर, ROH plus NaI. Reaction is carried out in the presence of H3PO4. Produces, here OH is replaced by I, and this OH combined with Na, there is a formation of NaOH. And product of this reaction is Ri plus NaOH. आता मी NaBr किंवा KBr घेऊन तुम्हाला रिॲक्शन दाखवणार आहे. ROH प्लस NaBr, ह्या ठिकाणी KBr सुद्धा चालतो, आणि रिॲक्शन इज कॅरीड आउट इन द प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. देर इज अ फॉर्मेशन ऑफ, काय मिळालं सांगा, RBr प्लस NaOH. ओके, अगोदर मी सांगितलं होतं, तरी पण आता एक रिव्हिजन करतो मी. इन द प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड फ्रॉम अल्कोहोल अँड NaI, concentrated H2SO4 is not used.
Because H2SO4 act as oxidizing agent, it oxidizes NaI into iodine. It oxidizes NaI into iodine. That's why concentrated H2SO4 च्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, H3PO4 वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, H3PO4 आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. एक्झाम्पल आपण कोणतेही करू शकता. लेट अस सी एक्झाम्पल फार सोपे असतात बेटा. CH3OH मिथिल अल्कोहोल, इथे घेतला मिथिल ग्रुप, CH3I मिथिल आयोडाइड तयार झाला. आता इथे एक्झाम्पल बनवतो आपण, आणखीन एक एक्झाम्पल बनवतो. C2H5OH इथिल अल्कोहोल, इथं सुद्धा इथिल अल्कोहोल घ्यायचा, इथिल ग्रुप घ्यायचा आणि त्याला BR अटॅच करायचं. C2H5BR इथिल ब्रोमाइड प्लस NaOH, इथिल ब्रोमाइड प्लस NaOH. एक्झाम्पल आपल्याला कितीही करता येतात. रिअरेंजमेंटचे एक्झाम्पल मी तुम्हाला HXमध्ये घेणार आहे. चालेल. नेक्स्ट, आवर नेक्स्ट मेन प्रिपरेशन मेथड इज, मेन नाही याच्यामध्ये आणखीन राहिलं, नंबर 5ची राहिलेली आहे. ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HX ऑन अल्कोहोल. ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HX ऑन अल्कोहोल. पहा इकडं, लेट अस सी द जनरल रिॲक्शन. ROH alcohols are reacted with concentrated HCl, and a reaction is carried out in the presence of anhydrous ZnCl2. Reaction is carried out in the presence of anhydrous ZnCl2. HX म्हणजे कोणते कोणते घ्यायचे, HCl घ्या, HBr घ्या, HCl घ्या, HBr घ्या आणि HI घ्यायचे आहेत. ओके. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ RCl प्लस वॉटर, RCl प्लस वॉटर. आता HBr घेऊत आपण. कॉन्सन्ट्रेटेड HBr अँड रिॲक्शन इज कॅरिड आउट इन द प्रेझन्स ऑफ NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. Here OH is replaced by Br. There is a formation of RBr plus water. RBr plus water. आणि त्यानंतरची रिॲक्शन आपण घेणार आहोत HIची. फक्त हीटिंग द्यायचं, कोणता कॅटलिस्ट वापरायची गरज नाही, कारण HI मोर रिॲक्टिव्ह आहे. HI कसा आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळे प्रॉडक्ट आपल्याला मिळेल RI प्लस वॉटर. RI प्लस वॉटर. इन ऑल रिॲक्शन OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन आयटम. When you use HCl, OH is replaced by Cl, alkyl chloride is formed. When you use HBr, OH is replaced by Br, alkyl bromide is formed. When you use HI, OH is replaced by I, there is a formation of RI, means alkyl iodide is formed. All these reactions are nucleophilic substitution reaction. All these reactions are nucleophilic substitution reaction. Here, OH nucleophile is replaced by X nucleophile. Halogen nucleophile. OH is replaced by X nucleophile. Okay? ह्या मेथडला आणखीन एक नाव येतं ग्रूज मेथड. GROOVES, ग्रूज मेथड. ह्या मेथडला आणखीन एक नाव कोणतं आहे, ग्रूज मेथड. अँड इन ग्रूज मेथड कॅटलिस्ट इज anhydrous ZnCl2. Catalyst is anhydrous ZnCl2. Concentrated HCl plus anhydrous ZnCl2 is known as Lucas reagent. लक्षात असू द्यायचं. ल्युकास रिएजंटमध्ये कोण आहे, ओनली अनहायड्रस ZnCl2 नाही आहे. कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 इज नोन एज ल्युकास रिएजंट. ल्युकास रिएजंट इज कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस anhydrous ZnCl2 is the Lucas reagent. Is the Lucas reagent. Okay? In all reaction, reactivity of alcohol is tertiary is greater than secondary is greater than primary. In all reaction, reactivity of alcohol is tertiary is greater than secondary is greater than primary, and reactivity of HX is HI is greater than HBr is greater than HCl is HCl. HI is greater than HBr is greater than HCl. हलट. आता वन बाय वन आपण एक्झाम्पल घेऊत. वन बाय वन. एक्झाम्पल नंबर 1. कोणतं घ्यायचं ठरवतो आपण.
HClचं घ्यायचं आहे एक्झाम्पल का HBrचं एक्झाम्पल घ्यायचं आहे का HIचं घ्यायचं आहे, कोणते चालेल. पहिल्यांदा मी HClचे 2-3 एक्झाम्पल घेऊन दाखवतो. अल्कोहोल्स आर रिॲक्टेड विथ, एक्झाम्पल डायरेक्ट. मिथिल अल्कोहोल is reacted with HCl in the presence of anhydrous ZnCl2 heating. Okay? It is a nucleophilic substitution reaction. In this reaction OH is replaced by Cl. There is a formation of CH3Cl plus water. CH3Cl plus water. हे झालं मिथिल क्लोराईड, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. त्यानंतरचं मी एक्झाम्पल घेणार आहे आयसोप्रॉपिल अल्कोहोलचं, CH3CHOHCH3 आयसोप्रॉपिल अल्कोहोल. Isopropyl alcohol is reacted with HCl in the presence of anhydrous ZnCl2. Product is isopropyl chloride. In this reaction, OH is replaced by Cl and product is isopropyl chloride. Product is isopropyl chloride. मी आणखीन एक एक्झाम्पल घेणार आहे. आता सर्वांमध्ये हीटिंग आहे, लक्षात असू द्या. CH3CCH3CH3OH हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे. बिकॉज ऑफ इट्स मोर रिॲक्टिव्हिटी इट रिॲक्ट्स विथ HCl ॲट रूम टेम्परेचर. इट्स रिॲक्ट्स विथ HCl ॲट रूम टेम्परेचर अँड प्रॉडक्ट ऑफ दिस रिॲक्शन इज नो डाऊट कोणता असला पाहिजे, टर्शरी ब्युटिल क्लोराईड. प्रॉडक्ट ऑफ दिस रिॲक्शन इज टर्शरी ब्युटिल क्लोराईड. लक्षात असू द्या मित्रांनो, विच अल्कोहोल विचारलं जाऊ शकतं, विच अल्कोहोल रिॲक्ट्स विथ HCl और ल्युकास रिएजंट ॲट रूम टेम्परेचर. ते अल्कोहोल कोणतं असेल, ऑल टर्शरी अल्कोहोल. मी एक्झाम्पल कोणतं घेतलेलं आहे, फक्त या ठिकाणी टर्शरी ब्युटिलचं घेतलेलं आहे, पण ह्याचं आन्सर असतं ऑल टर्शरी अल्कोहोल बिकॉज ऑफ इट्स मोर रिॲक्टिव्हिटी. ह्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे इथं मी काय लिहिलं, रूम टेम्परेचर. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आता HBrची रिॲक्शन मी घेणार आहे. CH3OH plus HBr reaction is carried out in the presence of NaBr plus concentrated H2SO4. ह्याचा हा कॅटलिस्ट आहे. हिअर OH इज रिप्लेस्ड बाय Br. OH इज रिप्लेस्ड बाय Br म्हणजे हा काढायचा आणि त्या ठिकाणी हा ठेवायचा, हा इथं ठेवायचा आणि ह्याला काढून टाकायचं. देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3Br प्लस वॉटर. CH3Br प्लस वॉटर. एक्झाम्पल आपण कोणतेही घेऊ शकतो, लक्षात असू द्या. मी मिथिल अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं. सिमिलरली मी एक्झाम्पल कोणतेही घेऊ शकतो. इथं मी घेतला मी अल्कोहोल CH3CH2CH2. नेम ऑफ द अल्कोहोल इज N-प्रॉपिल अल्कोहोल. ह्या ठिकाणी N-प्रॉपिलला N-प्रॉपिल ग्रुप जशास तसं येऊ द्यायचं, CH3CH2CH2Br. ओके, नेक्स्ट N-प्रॉपिल ब्रोमाइड तयार झाला. पहा आणखी एकदा इकडं झालं ना. हां, नेक्स्ट आता HIची रिॲक्शन घेण्याने त्या ठिकाणी मी रिअरेंजमेंट तुम्हाला दाखवणार आहे. मी अगोदर सिंपल एक्झाम्पल CH3CH2OH प्लस HI. फक्त हिटिंग द्या, ह्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे त्यामुळे कॅटलिस्ट वापरायची गरज नाही आहे. हिअर OH इज रिप्लेस्ड बाय I. देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3CH2I प्लस वॉटर. Ethyl alcohol is reacted with heated with HI. There is a formation of ethyl iodide. Here OH group is replaced by I. OH group is replaced by I. That's why these are nucleophilic किंवा it is nucleophilic substitution reaction. ओके, आता एक्झाम्पल घेतो चांगल्या प्रकारे. एक्झाम्पल CH3CH3CH2CH2OH प्लस HI. ह्या रिॲक्शनचा प्रॉडक्ट हा रिअरेंजमेंटनं तयार होतो. आता तुम्हाला वाटतं असेल की इथला OH काढा आणि इथंच I ठेवा, हा आपला प्रॉडक्ट असेल, पण तो प्रॉडक्ट असू शकत नाही. मी तुम्हाला अगोदर प्रॉडक्ट दाखवतो, त्यानंतर मी ह्याची कसा प्रॉडक्ट आला हे तुम्हाला सांगणार आहे.
ह्याचा प्रॉडक्ट आहे CH3 ह्या ठिकाणी I, इथं CH2 आणि ह्या ठिकाणी CH3 प्लस वॉटर. हा प्रॉडक्ट आहे. लक्षात असू द्या, हा कंपाऊंड आहे प्रायमरी अल्कोहोल, पण प्रॉडक्ट कोणता मिळाला आपल्याला? टर्शरी मिळाला. प्रॉडक्ट कोणता मिळाला? टर्शरी मिळाला. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज, हा कार्बन 1, हा कार्बन 2, हा कार्बन 3, हा कार्बन 4. ह्या कंपाऊंडचं नाव आहे 3-मिथिल ब्युटॅन 1OL. 3-मिथिल ब्युटॅन 1OL. आणि प्रॉडक्टचं नाव आहे 2-मिथिल 2-आयडोब्युटेन. 2-मिथिल 2-आयडोब्युटेन. ओके. तर हा रिअरेंजमेंटचा प्रॉडक्ट आहे. याचं मेकॅनिझम आपल्याला पाहायचं आहे. काय पाहायचं आहे? याचं मेकॅनिझम पाहायचं आहे. हे मेकॅनिझम पाहिल्यानंतर आपला प्रॉडक्ट कसा आला बघा. सी हिअर. स्टेप नंबर 1. प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. Protonation of alcohol to form a mechanism. To form oxocation. See here. CH3, CH3, CH2, CH2OH. अल्कोहोलचं प्रोटोनेशन होतं. प्रोटोनेशन म्हणजे गेन ऑफ प्रोटॉन. ऑक्सिजन कंटेन्स 2 lone pair of electrons. It is electron deficient. It is electron rich. Oxygen gives 2 electron or share 2 electron with proton, and there is a formation of oxocation. कसं तयार झाला पहा. CH3, CH, CH3, CH2, CH2O. हा लोन पेअर, हा कोऑर्डिनेट बॉन्ड, हा H इथं. ह्याला म्हणायचं ऑक्झोकटायन आणि त्यावर पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्झोकटायन. जर ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ऑक्झोकटायन म्हणा, आणि जर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कार्बोकटायन म्हणा. आलं? हा झाला ऑक्झोकटायन. पहिली स्टेप समजली तुम्हाला. आणखी एकदा पहा. ऑक्सिजन कंटेन्स किंवा कॅरीज 2 lone pair of electrons. One of the lone pair shares with proton. There is a formation of coordinated bond, and there is a formation of oxocation. याचं नाव आहे ऑक्झोकटायन. इट इज ए स्टेप नंबर 1. ह्या स्टेप लक्षात ठेवावं लागतात. इट इज ए स्टेप नंबर 1. ओके. नेक्स्ट स्टेप नंबर 2. लॉस ऑफ वॉटर फ्रॉम ऑक्झोकटायन टू फॉर्म कार्बोकटायन. Loss of water from oxocation to form carbocation. See here. CH3, CH, CH3, CH2, CH2, O, H, lone pair positive. हा कम्प्लिटली वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. H2O आलं. याच्यापासून एक वॉटर मॉलिक्यूल गेला आणि काय मिळतं पहा. CH3, CH, CH3, CH2, CH2 positive. It is a carbocation. आलं. इट इज ए स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3. Rearrangement of carbocation
इफ पॉसिबल, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन इफ पॉसिबल. आता इफ पॉसिबल कशासाठी लिहिलं आहे? जर पॉसिबल असेल तरच कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट करायचं, अन्यथा करायचं नाही. मग आता कोणत्या कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट होतं हे स्टेटमेंट लक्षात असू द्या, मी सांगणार आहे तुम्हाला. प्रायमरी अँड सेकंडरी कार्बोकॅटायन containing, primary and secondary carbocation containing tertiary or quaternary carbon atom, containing tertiary or quaternary carbon atom undergoes rearrangement by 1,2 hydride shift, 1,2 hydride shift or 1,2 methyl shift, 1,2 methyl shift to form most stable tertiary carbocation, to form most stable tertiary carbocation which leads to produce major product, which leads to produce major product. स्टेटमेंट हे लिहून घ्या. आणखी एकदा सांगणार आहे. प्रायमरी अँड सेकंडरी कार्बोकॅटायन, प्रायमरी अँड सेकंडरी कार्बोकॅटायन containing tertiary or quaternary carbon atom, containing tertiary or quaternary carbon atom undergoes rearrangement by 1,2 hydride shift or 1,2 methyl shift to form most stable tertiary carbocation, most stable tertiary carbocation which leads to produce a major product, which leads to produce major product. ओके, आता इकडे लक्ष द्या थोडंसं. सपोज मी हा कार्बोकॅटायन घेतला CH3 CH2 CH2 पॉझिटिव्ह. ह्याचं रिअरेंजमेंट करायचं नाही कारण ह्यामध्ये टर्शरी आणि क्वाटर्नरी कार्बन ॲटम ॲब्सेंट आहेत, म्हणून रिअरेंजमेंट करायचं नाही, जशास तसं ठेवा. फक्त ह्याचं रिअरेंजमेंट फ्रीडेल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये होतं. कुणामध्ये होतं? फ्रीडेल क्राफ्टचं एन प्रोपेलचं आयसोप्रोपेल होतं, दुसरीकडे कुठंच करायचं नाही. आलं? समजा मी हा कार्बोकॅटायन घेतला, रिअरेंजमेंट करायचं नाही बरं का अगोदरच्याचं. CH3 CH पॉझिटिव्ह CH3 ह्यासुद्धा कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट करायचं नाही कारण याच्यामध्ये टर्शरी किंवा क्वाटर्नरी कार्बन ॲटम नाही आहेत. हा सेकंडरी आहे नो डाऊट, पण कार्बन ॲटम जे आहेत टर्शरी किंवा क्वाटर्नरी कार्बन ॲटम ह्याच्यामध्ये ॲब्सेंट आहेत, म्हणून याचं रिअरेंजमेंट करायचं नाही. आता आणखीन एक एक्झाम्पल घेणार आहे. CH3 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 पॉझिटिव्ह ह्यामध्ये हा टर्शरी कार्बन ॲटम आहे, पण कार्बोकॅटायन कोणता आहे? टर्शरीच आहे, त्यामुळं हा मोस्ट स्टेबल आहे, त्यामुळे ह्याचंसुद्धा रिअरेंजमेंट करायचं नाही. मी स्टेटमेंट दिलेलं अगोदरच आठवायचं, मी स्टेटमेंट काय तुम्हाला सांगितलेलं आहे ते आठवायचं. ओके, त्यानंतर आता मी घेतला हा कार्बोकॅटायन CH3 CH3 CH2 पॉझिटिव्ह. हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे आणि ह्या कार्बोकॅटायनमध्ये टर्शरी कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. अशा कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट करायचं, ते कोणत्या पद्धतीनं करायचं? ह्याच्यावरचा H इकडं ट्रान्सफर करा, ह्याला म्हणायचं 1,2 मिथिल शिफ्ट, 1,2 हायड्राईड शिफ्ट, 1,2 हायड्राईड शिफ्ट. आणि इथला H इथं गेल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज इथं डेव्हलप होतो आणि मोस्ट स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन मिळतो, मोस्ट स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन मिळतो. आलं? अशा कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट करायचं. आलं? आता आपलं एक्झाम्पल करू. आपलं एक्झाम्पल कोणतं होतं पहा. आपल्या एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारचा कार्बोकॅटायन तयार झाला होता. याचं रिअरेंजमेंट होतं का पहा. इट इज ए प्रायमरी कार्बोकॅटायन कंटेनिंग टर्शरी कार्बन ॲटम, म्हणजेच याचं रिअरेंजमेंट होतं आणि याचं कन्व्हर्जन मोस्ट टेबलमध्ये होतं. पहिल्यांदा इथला H इथं 1,2 हायड्राईड शिफ्ट, सांगा काय झालं ते तुम्ही बघा प्रयत्न करून. CH3 CH3 CH पॉझिटिव्ह आणि CH3 पहा, लक्षात आलं का?
प्रायमरीचं कन्व्हर्जन सेकंडरीमध्ये झालं. हां, ह्याचं आणखीन रिअरेंजमेंट होतं का पहा. सेकंडरी आहे, अनस्टेबल आहे, टर्शरी कार्बन ॲटम आहे म्हणजे रिअरेंजमेंट होतं. हा इथला एच इथं. आणखीन 1,2 हायड्राइड शिफ्ट. वन टू हायड्राइड शिफ्ट. CH3 पॉझिटिव्ह, CH2 आणि CH3. हा मिळाला टर्शरी. तर कार्बोकटांचं रिअरेंजमेंट केव्हा? प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी. हे लक्षात असू द्या. प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी. मग हा प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये सर्वांचंच असतं का? नाही. प्रायमरी अँड सेकंडरी कार्बोकटायन कंटेनिंग क्वाटर्नरी और टर्शरी कार्बन ॲटम अंडरगोज रिअरेंजमेंट. लक्षात येतं? बाय 1,2 हायड्राइड शिफ्ट और 1,2 मिथिल शिफ्ट. हा प्रायमरीचा कशामध्ये झाला? सेकंडरीमध्ये झाला. आणि सेकंडरीचा कशामध्ये झाला? टर्शरीमध्ये झाला. हे झालं आपलं रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकटायन. आता फोर्थ स्टेप, ॲक्शन ऑफ स्टेप नंबर 4th, ॲक्शन ऑफ I negative on carbocation to form product. पहा इकडं CH3 पॉझिटिव्ह, CH2 CH3 प्लस I निगेटिव्ह. हा इथं अटॅक करतो आणि प्रॉडक्ट मिळाला आपल्याला CH3 इथं I, CH2 आणि CH3. बेटा सर्वांना मेकॅनिझम तुम्हाला समजलेला आहे. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.